घेणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण ती 9 जणांची ट्रस्ट आहे टोटल. त्या 9 जणांपैकी अजून कोणी राजकीय बॅकग्राऊंड असलेला त्या ट्रस्ट मध्ये एवढी फक्त माहिती मिळते की त्या ट्रस्ट मधली एवढी एक माहिती मिळते की अजून 2 अशी नावं होती की जी आधी ट्रस्टवर होती. मी त्यांची माहिती घेते आणि ती नंतर जेव्हा विरोधात जात आहेत असं कळलं तेव्हा ती नावं बदलली गेली आणि नवीन नावं आणली गेली. त्याच्यामध्ये अनेक नावं, मी म्हटलं ना की माझ्याकडे त्या नावांची यादी सुद्धा आहे. मात्र त्याला आधार देणारे डॉक्युमेंट जोपर्यंत माझ्याकडे येत नाहीत तोपर्यंत मी ती नावं डिस्क्लोज करू शकणार नाही. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या शिवाय मी एकही शब्दाची अधिकची माहिती शेअर करणार नाही. दादांचा जो विमान अपघात झाला त्याच्यावर आता अमोल बिटकरींनी प्रश्न उपस्थित केलाय की बारामतीतल्या घराबाहेर आणि मुंबईतल्या घराबाहेर जादू टोण्याच्या वस्तू सापडल्या होत्या. दादांच्या विमान अपघातामागे खराबचा काय हात आहे का किंवा ऐका, मला याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही. मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट. दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते. कारण यातले अनेक फोटो, त्या फोटोमध्ये मागे राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह सुद्धा दिसतं. आता हे काय जाऊ दे, मला त्याच्यावर नाही लोकांमध्ये बोलताना बरेचदा हे कर्मकांड, जादूटोणा याच्यावर विश्वास करू नका एवढंच काय हातामध्ये संविधान घेऊन सांगायचं की बाबा याच्यावर विश्वास ठेवा, हे सगळं ब्लॅक मॅजिक, हे सगळं काही नसतं. एकीकडे ते असं सांगतात आणि स्वतः ते असं करतील. तुम्हाला वाटतं का हे सगळं? नाही, अरे आता करतील का? मग मला सांगा, हे त्यांच्या पाया कोण पडते? हे पदराने पाय पुसणारी लोक. म्हणजे ज्या माऊलीने स्वतःच्या पतीचे औक्षण करण्यापेक्षा पती त्यांचे औक्षण करतो, पण त्या माऊली त्यांच्या पदराने एका अशा लिंगपिसाट माणसाचे पाय पुसतात. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची? बरं, काय बोलायचं? ऐका, एक सेकंड थांबा. अभिजितजी ऐका. तुम्ही म्हणताय करायला हवा असं म्हणताय. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी सरकारमधल्या सगळ्या नेत्यांनी. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? जर त्या देत नाहीयेत ना तर त्यांना पदावरून बदनाम करता येतं का? आणि ते का केलं जात नाही? राजीनामा घेतला का जात नाही? महिला आयोगाचं जे अधिकार क्षेत्र होतं, जोपर्यंत विजया रहाटकर ताई होत्या इतकं त्याचं स्तोम कधीही नव्हतं जेवढी त्या पदाची ग्लोरी, ग्लॅमर आणि त्याचं अधिकार क्षेत्र चाकणकरांच्या काळात वाढवलं गेलं. चाकणकरांच्या काळात त्या पदाचं अवास्तव स्तोम वाढलं. एक. दुसरं असं की मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे कदाचित आयुष्यात पहिल्यांदा आज आभार मानलेत, अभिनंदन केले की ही अतिशय उत्तम कारवाई त्यांनी केलेली आहे. तिसरी गोष्ट, मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, अटक झाली पाहिजे चाकणकरांना. आणि चाकणकरांची तुम्ही पदावरून काढण्याचं म्हणताय, माझा त्यांना पदावरून काढणे न काढणे हा इंटरेस्टच नाहीये. माझा इंटरेस्ट आहे की त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांची अरेस्ट झाली पाहिजे. कारण त्यांची अरेस्ट झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे, अनेक गोष्टी पुढे येणार आहेत. तुम्ही असं म्हणालात की फोटो पीडितेने दिले, बरोबर? जर हे फोटो पीडितेने दिले तर पीडितेने सांगितलं नाही का की रुपाली चाकणकरांनी अनामिका नक्की कुठे कापली? किंवा त्या फोटोच्या खाली तुम्ही असं म्हणालात की तारखा आहे, तर तारखा अहो मी म्हणाले नाही हो साहेब, मी नाही म्हणाले. हे बघा याच्यात टायमिंग आहे हो साहेब, याच्यात तारखा आहे. तारखा टिपून ठेवलेत का ज्या पीडित महिला आहेत? अहो ह्याच्यात तारखा आहे तो साहेब, अहो हे स्क्रीनशॉट आहे तो फोटोचे साहेब. आणि याच्यात ऐका 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 हे स्क्रीनशॉट हे रुपाली चाकणकरांच्या स्टेटसचे
कॅप्टन खरातच्या स्टेटसची आहे. आता का बोलायला लावायला लागलात? मग पीडित महिलांनी सांगितलं असेल ना की ह्या तारखेला की अनामिका इथं कापली. अहो इथं तारीख आहे हो साहेब, इथं तारीख आहे. अशोक खरातच्या ठिकाणी रुपाली चाकणकरांनी अनामिका कापली. नाशिक त्याच ठिकाणी केली का? आता ते त्याच ठिकाणी केलं की तंत्रमंत्र विद्या करायला कामाख्याला गेले, की अजून कुठे स्मशानभूमीत गेले, की अजून कुठे वेगळ्या ठिकाणी गेले, की नलखेड्याला जिकडे काय बगलामुखी मातेचं मंदिर आहे तिकडे गेले, की अजून काही. याच्यावरची मला माहिती नाही. मला वाटतं हा पोलीस तपासाचा भाग आहे. माझ्या लेखी महत्वाचं काय आहे की ज्या महिलांचं शोषण होत होतं त्या महिलांना न्याय देण्याऐवजी शोषण करणाऱ्या लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणारा महिला आयोग, आणि तो महिला आयोगही स्वतः जर अशा पद्धतीने कर्मकांडामध्ये अडकलेला असेल आणि अनामिका वगैरे हे कापणं, तर हे वाईट आहे. जर हे असं असेल तर हे वाईट आहे, आणि म्हणून त्यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. आता हे मला सांगायचं, पीडित महिलेने सांगितलं नाही का कुणाला वशमध्ये करायचा प्रयत्न होता, काय होता? आणि हा मला वाटतं हा माझ्या लेखी महत्वाचा प्रश्न पण नव्हता. एक मुद्दा असा आहे, एक मिनिट. माझ्याकडे आतापर्यंत आलेल्या महिला 3 महिला आहेत. 3 पीडित महिला तीन- त्यांच्यावर झालं अशा 3 पीडित अशा 3 पीडित महिला समोर आलेल्या आहेत. अजून कदाचित खूप महिला पुढे येतील. इतर नेत्यांचं काय? अनेकांचे फोटो आहेत. काही फोटो समोर आले होते इतर राजकीय नेत्यांचे सुद्धा, तर त्यांचाही काही संबंध आहे, असे काही पुरावे तुमच्याकडे आले? ताई, या प्रकरणामध्ये माझ्या पक्षाचा जरी नेता कुणी असेल तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. कारण हा प्रश्न महिलांच्या अस्मितेचा आहे, हा प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. या प्रश्नाच्या आड कुठल्याही पक्षाचं पक्षीय राजकारण येता कामा नये, ही ठाम भूमिका आहे माझी. मिलिंद नार्वेकर, निलेश लंके, दीपक केसरकर असतील, जयंत पाटील असतील, यांना पण तुम्ही अमित शहाचे फोटो आहेत, सगळ्यात महत्त्वाचं ऐका ना, एकनाथ शिंदे एक मिनिट बाबा त्यांनी रेडा हो, बाबा, होते, तेच सांगतो विषय. याबाबत तुम्ही त्यांना जाब विचारणार आहे का की तुम्ही ऐका काय ऐका 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 मी तेच तुम्हाला सांगते. माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही. एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे. एकनाथ शिंदेंचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत. एकनाथ दीपक केसरकर दर महिना 1.5 महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे. दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत. हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत, या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे. त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची. कारण एकनाथ शिंदे ज्यांच्याकडे नेहमी जातात त्या अमित शहाच्या सोबत सुद्धा कॅप्टन खरातचा फोटो आहे, हे फार महत्वाचं आहे. सगळ्यांची चौकशी व्हावी का? मग ज्या फोटोमध्ये त्यांचे फोटो दिसतात, गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, पाटील असतील, अमित शहा असतील, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आत्ता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील, किंवा निलेश लंके असतील, किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत. चाकणकरांच्या संबंधाने ढिगभर पुरावे पुढे आलेत आणि चाकणकरांचे अनेक गोष्टी त्यांनी गेल्या 1 वर्षापासून कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं म्हटलं जातं की गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कट कारस्थान असतं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत त्या संबंधाने झालेला जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांची तात्काळ अटक होणे आणि नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे. ही पीडित महिला आहे, हिचा जो व्हिडिओ व्हायरल ज्यांनी केलाय तो ऑफिस बॉय नीरज जाधव गायब आहे. 18 फेब्रुवारीला त्याच्या विरोधात याच पीडित महिलेने